हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर मी ना मोठा ब्लॉग पहिल्यांदा शूट करते आहे. मला इतकंही काही जमत नाही त्यातलं, बट म्हटलं ट्राय करू. आणि व्हॉईस ओव्हरचं तर मी त्यासाठी तुम्हाला आधीच माफी मागते की बऱ्याचदा माझं चूक होऊ शकतं, बोलण्यामध्ये काही शब्द मागे पुढे होऊ शकतात, व्हिडिओ मागे पुढे होऊ शकतो. तर त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. प्लीज मला माफ करा आणि अपेक्षा करते की तुम्ही मला सपोर्ट कराल. जर आपण एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करतो ना, तर त्यामध्ये हळूहळू आपण प्रॅक्टिसने परफेक्ट होत असतो. जर तुम्ही मला सबस्क्राईब केलंत माझ्या चॅनलला, मला सपोर्ट केलात, तर नक्कीच मलाही सगळे व्हिडिओज टाकायला वगैरे जमतील आणि मीही त्यात परफेक्ट होईल अशी अपेक्षा करते आणि सुरुवात करते व्हिडिओला. तर अशा प्रकारे सकाळी सकाळी पाऊस झाला 15 ऑगस्टच्या दिवशी. मुलांना सोडून आलो त्यानंतर आणि नंतर मी ब्लॉग शूट करायचं पूर्णपणे विसरून गेले आणि डायरेक्टली हा इव्हनिंगचा शूट आहे. तर आम्ही निघालो आहे, मी आणि माझे हजबंडच गेलो. मुलं झोपलेले होते, तर आम्ही इथे क्रोमामध्ये आलो होतो. तर इथे आम्हाला घ्यायचा होता एक मोबाईल फोन माझ्या वहिनीसाठी. बट काय झालं ना, की तिथे खूप गर्दी होती आणि इतक्या काही विशेष ऑफर पण नव्हत्या. म्हणजे आपण कसं ना, ऑफर्स वगैरे असला ना, की आपण शॉपिंग करायला पुढे असतो. तर मग आम्ही इथे मोबाईल वगैरे पाहिला, पण मोबाईल काही इतका आवडला नाही आम्हाला, ऑफर्स पण नव्हता. तर मग आम्ही तिथून निघालो. मग थोडंसं दुसऱ्या वस्तू पाहायला, काही टॅब वगैरे पाहत होतो. जस्ट असंच दिसलं छान म्हणून पाहत होतो आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो. तर मग मंदिरात जाऊन येऊ म्हटलं. गोकुळाष्टमी पण होती ना आज, तर आम्हाला घ्यायचे होते कृष्णाजीसाठी कपडे आणि त्यांचं डेकोरेशनचं सगळं सामान आणि त्यांना मुकुट वगैरे, हार वगैरे. तर हे म्हटले की पहिलं आपण मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण बाकी सर्व साज वगैरे खरेदी करू. तर आम्ही इथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी निघालो आहे आणि ना इथे पण खूप गर्दी आहे आज गोकुळाष्टमीची त्यानिमित्त. आणि इथे छानपैकी साईडला काकू मस्त कृष्णाची रांगोळी बनवत होता. तर तिथे मी पाहिली 2 मिनटं आणि त्यानंतर मंदिरात गेले. तर इथे असं छानसं डेकोरेशन केलेलं होतं आणि कृष्णाला खूप सुंदर सजवलेलं होतं. तर मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि मग पुन्हा तिथून निघालो आम्ही. आणि मग ना इथे बाहेर आले ना मी, तर इथे ना मुलं लड्डू वाटत होते प्रसाद. तर मी त्यांना बोलले की हाय करा. तर ते मला बोलतात की तुम्ही ब्लॉगर आहात का? म्हटलं नाही बाबा, अजून असं तरी काही नाही, बस तुम्ही हाय करा. मग नंतर तिथून ना पुढे निघाले आणि इथे ना रक्तदान शिबिर होतं आणि त्यानंतर तोच गोंधळ जो नेहमी माझ्यासोबत होतो. आणि कारण मी नेहमी माझ्या चप्पल विसरून जाते, कुठे सोडल्या ह्या, आणि मी शोधत होते इकडे तिकडे. पहिले आधी पुढे जाऊन पाहिलं, नंतर मंदिराकडे जाऊन पाहिलं आणि पुन्हा ह्यांनी आवाज दिला की तुझी चप्पल इथे आहे. पुन्हा मग मी तिकडे गेले आणि चप्पल घातली. तर तुमच्यासोबत पण असं होतं का? नक्की मला सांगायला विसरू नका. तर मग मी इथे ना मला ना एक मुलगी आहे ही छोटीशी. तर ही मला नेहमी केंद्रामध्ये ना ही फुलं वगैरे विकत असते तिच्या मम्मीसोबत. मला जाताना पण बोललेली की काकू प्लीज माझ्याकडून मोर पीस घ्या ना. तर मी म्हटलं मी आल्यावर घेते. आणि मग असंच मग हे म्हणत होते की नको घेऊ. कारण काय होतं ना, कोणी म्हणतं की घरात ठेवायला पाहिजे, कोणी म्हणतं नाही ठेवायला पाहिजे. तर नक्की काय आहे मला माहिती नाही आहे, बट ती स्माईल करेल आणि तिला खुशी मिळेल ह्यासाठी मी 2 मोर पीस घेतलेत. तर हे पण प्लीज मला सांगा का ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे. तर त्यानंतर आम्ही इथे ना सुंदर असं ड्रेस आणि मुकुट, हार वगैरे घेतला. डायरेक्टली मी घरी आल्यावर शूट केलं. तर माझा बेबी उठलेला होता आणि तो नाराज झाला की मम्मा मला सोडून गेले तुम्ही दोघं. तर मी त्याला अशीच खेळवत होते. तर त्याचे आता नखरे पहा कसा करतो. असंच असतं त्याचं. रुसलेला होता. मग मी त्याला रेडी केलं. म्हटलं मी जाऊन आले ना, तर आता तू आणि भैया आणि आमच्याकडे माय बोलतात हां, आजीला तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. तर ह्या माझ्या सासूबाई आहेत. तर त्यांना मी बोलले रेडी व्हा. तर त्या रेडी होऊन बसल्या आणि त्यांचं चाललं की लवकर आवरा. मग नंतर पाऊस आला तर पुन्हा राहून जाईल दर्शन. तर त्यामध्ये वाकून वाकून पाहत होत्या. विहान उठलेला नव्हता कारण विहानची तब्येत जरा ठीक नाही आहे. तर औषधं घेऊन झोपलेला होता. आणि इथे चालली आहे मस्त मूव्ही जी माझी वहिनीबाई पाहत होती. आणि मग मी पण थोडंसं शूट घेतलं. तर तुम्हाला दिसत असेल तर नक्की सांगा कुठला मूव्ही चालू आहे ते. तर विहानची चालली आपली चिडचिडी, कारण त्याची झोप झालेली नाही आहे पूर्ण. आणि कियांचं चाललं आहे भैया चल ना, भैया असं भैया तसं. त्यानंतर मी म्हटलं हे गेले आणि मी आले वरती की तुम्हाला दाखवलेली ना वरची रूम. तर त्यामध्ये ना मी शूट करत होते एक रील कृष्णासाठी की गोकुळाष्टमी आहे म्हणून इन्स्टासाठी. तर अशा प्रकारे मी एक छानशी रील शूट केली. सॉरी माझे शब्द मिस्टेक होत असतील तर. आणि इथे छानपैकी एक रील शूट केली मी. आणि बॅकग्राऊंड पहा कसं दिसते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जसं मी पूर्ण व्हिडिओत दाखवलं त्या प्रकारे नाही येणार, असं सुंदरसं येईल. तर माझी फुल रील पाहण्यासाठी प्लीज इंस्टाग्रामवरती जाऊन माझी फुल रील पहा आणि मला तिथेही फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज प्लीज मला सपोर्ट करा. अपेक्षा करते की नक्की तुम्ही मला सपोर्ट कराल. थँक्यू सो मच.
माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि थँक्यू सो मच. तर इथे ना गोकुळाष्टमीची पूजेचा मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे, बट त्याचा मी शॉर्ट टाकलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता.